2024 पासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती अशी माहिती शरद पवार गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसंच मोदी शहांकडून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल देखील मिळालेला होता. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर 16 जानेवारी 2024 पासून विलिनीकरणासाठी बैठका सुरू होत्या. अजित पवारांना पक्ष चालवताना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची मदत होत नव्हती असाही दावा सूत्रांनी केलेला आहे. नोव्हेंबर 2024च्या हिवाळी अधिवेशनापासून चर्चा सुरू. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अनेक बैठका. 5 ऑक्टोबर 2025 रोजी अहिल्यानगरमधील सभेत अजितदादांची अमित शहांसोबत चर्चा. पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करून सांगतो, शहांनी अजितदादांना सांगितलं. 14 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान मोदींकडून अजित पवारांना ग्रीन सिग्नल. मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, मोदींचा अजित पवारांना निरोप. मी वरच्या नेत्यांशी बोलतो. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दादांना संदेश. वरिष्ठ नेत्यांकडून होकार आल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची दादांना माहिती. सर्वांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. महापालिका निवडणुका झाल्यानंतर विलिनीकरण जाहीर करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर 16 जानेवारी 2026 ला पुन्हा बैठक. 16 जानेवारीला अजित पवार, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यात बैठक. 16 जानेवारीलाच मुंबईत अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळेंची बैठक. 17 जानेवारी 2026 ला शरद पवारांना विलिनीकरणाबाबत कळवण्यात आलं. तर दरम्यान कृषी प्रदर्शनासाठी सर्व नेते हे एकत्र आले होते. विलिनीकरणाची चर्चा करायची असती तर आमच्या नेत्यांना देखील बोलावलं असतं असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. पाहूयात. ठीक आहे, परंतु जर तुम्ही तिथे मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते, ते बारामतीचे असल्यामुळे, त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता ना. आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं. आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जशी 7, 8, 10 माणसं, तसे इकडचे 2, 4, 5 माणसं बसून एकत्रित त्याचा काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे. असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार हे काही सांगू शकत नाही. आता हे जे काय चाललं होतं अचानक असं अजितदादाचं काही होईल असं काही वाटलं का आपल्याला? आता काही लोक सुनेत्राताईंबद्दल बोलतात. इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्यावेळी काय ती गुंगी गुडिया पण ती गुंगी गुडिया जी आहे तिने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले. त्यामुळे आपण सगळ्यांनी जे आम्ही तर ठरवलं की सुनेत्राताईंच्या बरोबर काम करायचं, त्यांना सहकार्य करायचं. त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून ते होईल. आणि दरम्यान या विलिनीकरणाच्या चर्चांवरती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं विधान केलंय. त्याबरोबरच इतरही प्रमुख नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील जाणून घेऊयात. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी श्रद्धे साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही. पण इतर सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया दिल्या, बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वी देण्याची त्यांनी सुरुवात केली. मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला एका बाजूला. आता विलिनीकरणाबद्दलची जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं खंडन केलेलं आहे. आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या. ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या. दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं. परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती. आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय झाला होता. बैठका देखील पार पडल्या होत्या. या बैठकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करण्यामध्ये येणार असल्याचं
ठरलेलं होतं असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असते तर अजितदादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात, असं त्यांनी सवाल उठवला. चर्चा झाली होती हे 2000% सत्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय समीकरणं ही वेगानं बदलली आहेत. घाईघाईमध्ये झालेल्या सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर चर्चेत आलेली राष्ट्रवादी आता विलिनीकरणाच्या दाव्यांमध्ये गुंतली आहे. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर काय ठरलं होतं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागलाय. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार होते. सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रिपद तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार गटाचा एक नेता असा प्रस्ताव होता. असं अजित पवार आणि जयंत पाटलांच्या बैठकीमध्ये ठरल्याची माहिती ही आता समोर आली आहे. आणि अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी एक